नांदेड़ नगर निगम के पूर्व विपक्ष नेता जीवन घोगरे पाटिल से आज मुलाकात कर पूछताछ की गई। हाल ही में उनका अपहरण कर उन पर हमला किया गया था। नांदेड़ जिले में राजनीतिक आतंकवाद चिंताजनक हो गया है और कई आपराधिक घटनाएं घटी हैं जो महाराष्ट्र में या किसी भी राजनीतिक दल में नहीं होनी चाहिए। जिले में अपराध रोकना प्रशासन की सर्वोच्च प्राथमिकता होनी चाहिए। जीवन घोगरे पाटिल पर हमला लोकतंत्र के लिए गंभीर और घातक है। उन्होंने अपनी पुलिस से शिकायत में दर्ज कराया है कि जिस पार्टी के लिए घोगरे पाटिल काम करते हैं उसी पार्टी के नेताओं ने यह हमला किया होगा। जीवन घोगरे पाटिल ने हाल ही में मांग की है कि इस घटना के मुख्य साजिशकर्ताओं का पता लगाने के लिए एक विशेष जांच समिति गठित की जाए और उनके खिलाफ कड़ी कार्रवाई की जाए। मुख्यमंत्री ने उनकी मांग को मंजूरी दे दी है। इसी बीच बड़ावले नाम के एक युवक का भी अपहरण कर लिया गया और सोशल मीडिया पर उनके खिलाफ कुछ आपत्तिजनक पोस्ट करने के कारण उसकी उंगलियां काट दी गई। सोशल मीडिया पर किसी के खिलाफ या गलत पोस्ट करने पर पुलिस में शिकायत दर्ज कराकर कानूनी कार्रवाई की जा सकती है। हालांकि इस तरह उंगलियां काटना एक गंभीर अपराध है। वंदे भारत से अरविंद जाधव की रिपोर्ट। जीवन घोगरे यांच्या निवासस्थानी भेट दिलेली आहे, काय सांगणार? असं आहे की जीवन घोगरे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला, जबर मार त्यांना उचलून नेण्यात आलं। आम्ही चित्र पाहिले, व्हिडिओ पाहिला, त्यांना कारमध्ये दम करून जबरदस्तीने अपहरण करण्यात आलं आणि अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं। त्यांच्यावर मारहाण करण्यात आली, डोकं फुटलं, मरता मरता ते वाचलेले आहेत। अशा प्रकारच्या प्राणघातक हल्ला ही गंभीर घटना असून लोकशाहीला मारक आहे। जबरदस्तीने अशा पद्धतीने आणि ते पण स्वतः त्या पक्षात आहे त्याच पक्षातल्या काही प्रमुख नेत्यांच्या मार्फत झाल्याची शक्यता तक्रारीमध्ये त्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे FIR सुद्धा त्या पद्धतीने FIR मध्ये त्याची नोंद केलेली आहे। ही घटना गंभीर आहे। राजकीय कुठला पक्षाचा विषय नाही आहे, पण नांदेडचे एखादा व्यक्ती कुठेच नाही, महाराष्ट्रात घडू नये असं गोष्ट, पण एखाद्या लोकशाहीमध्ये अनेक पक्ष आहेत, आम्ही कोणाच्या व्यक्तिगत विरोधामध्ये नाही आहोत। अशा प्रकारचे हमले जर आमच्या पक्षातले असो किंवा इतर कुठल्याही पक्षातले असो कुठं होणार असेल तशी प्रोटेक्शन मिळालं पाहिजे। त्याच्या मागचे सूत्रधार शोधून काढण्यात आले पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। हे मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये SIT गठीत करण्यासंदर्भात त्यांनी मान्यता दिलेली आहे। वाढती गुन्हेगारी जर पाहिली तर त्या दृष्टिकोनातून आयुक्तालयाची बऱ्याच दिवसापासून मागणी आहे। हे प्रकरण आयुक्तालयाचं मार्गी लागेल का? आपण तसं आयुक्तालयाचा विषय हा वेगळा आहे। निवडणूक संपल्यानंतर जरूर या बाबतीमध्ये आम्ही भाष्य करू। गुंडागर्दी वाढलेली आहे आणि आपण भाषणामध्ये आता वडवळे यांचाही उल्लेख केलेला आहे। या दोन्ही घटनांमध्ये एकच ताकद आहे। काही प्रकारे त्यांनी काही पोस्ट केल्या होत्या, त्या पोस्ट संदर्भामध्ये काही लोकांना आवडलं नाही, ठीक आहे, कोणाचं काही मत असेल त्यांनी पोलिसची तक्रार करावी, कायदा आहे त्याला। असं आहे की सोशल मीडिया संदर्भामध्ये उपयोग दुरुपयोग जर कोणी करत असेल किंवा चुकीचं काही देत असेल तर त्याला कायदा आहे, कायदेशीर कारवाई करता येते, पण त्याची बोटच तोडायची, त्याला घेऊन जायचं, त्यालाही किडनॅप करायचं, त्याला नेऊन बोट जर तोडायची, तर मुलगा आज दाखवलं त्यांनी बोट तोडलेली, त्याची तक्रार आहे। म्हणजे या घटनाच्या नांदेडमध्ये सातत्याने दहशतवाद निर्माण होतोय, ही चिंतेची बाब आहे। नांदेडमध्ये बंदूकधारी खूप मोठ्या प्रमाणात झाले, त्यामुळे दहशत आणखीन वाढते। हा ही गोष्ट खरी, कट्ट्यांनी लोकांना धमकवणं हे कणे विषय कानावर येतात हळूहळू, पण म्हणून आता हे सगळ्या विषयाचं उच्चाटन या निवडणूक झाल्यानंतर निश्चित हायेस्ट प्रायोरिटी या गोष्टी दिल्या जाईल आणि कडक शासन प्रशासनाने कडक वागलं पाहिजे, कारवाई केली पाहिजे आणि या घटना नांदेडमध्ये घडू नये याकरता ॲक्शन मोडवर संबंधित डिपार्टमेंट येईल अशी अपेक्षा आहे। आपण FIRचा उल्लेख केला। FIR मध्ये जीवन पाटलांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं स्पष्ट नाव नमूद केलेलं आहे। मग आपला आपण जे आका शब्द वापरलाय तो चिखलीकरांचा म्हणजे जे ह्याच्या सत्यता बाहेर येईल त्यातून स्पष्ट होईल की आका कोण आहे यातला, आणि म्हणून मला कोणा ऍक्शन घ्यायचा नाही, तपासाचा भाग आहे। तपासा म्हणजे स्पष्ट होईल, त्यातून विषय निष्पन्न होईल जो काय असेल। आपण मुख्यमंत्री असतील किंवा मग DGP असतील यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवणार आहे का की सखोल तपास व्हावा? यांनी तर स्वतः निवेदन दिलंच आहे मुख्यमंत्र्यांकडे, त्यावर कारवाई अपेक्षित आहे।